नमस्कार मित्रांनो, कशी चालली इयत्ता चौथी शिष्यवृत्तीची तयारी करताय ना? अभ्यास चांगला? तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घटकन्याय सराव प्रश्नसंच हे नेहमी सोडवत असतो. तर आपण आज घटक 10वा अलंकारिक शब्द यावरील चाचणी सोडवणार आहोत. ही चाचणी श्री राहुल तुगावकर सर व श्री रमेश सावंत सर यांच्या स्वरनिर्मिती प्रकाशन घटकन्याय सराव प्रश्नसंच या पुस्तकाच्या माध्यमातील आहे. ठीक आहे, तर चला आपण आता चाचणी सोडवूया. आणि नेहमीप्रमाणेच ही चाचणी 30 गुणाची असेल. याच्यामध्ये एकूण 15 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असेल. बघूया कोणाला 30 पैकी 30 गुण मिळतात ते. जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर हे पुस्तक घेऊन बसा किंवा माझ्या या यूट्यूबच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही चाचणी सोडवूया. ठीक आहे, तर बघा प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा 1 ते 3 साठी. आणि प्रश्न पहिला आहे अचूक गुणकारी आणि त्याला 4 पर्याय दिलेले आहेत. 1 रामबाण औषध, 2 रामबाण, 3 मेषपात्र आणि 4 पिकले पान. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रामबाण औषध. त्यानंतर प्रश्न दुसरा होला हो म्हणणारा आणि आपल्याला 4 पर्याय दिले. पर्याय पहिला 1 होकार, पर्याय दुसरा ओणामा, पर्याय तिसरा नंदी बैल आणि पर्याय चौथा देव माणूस. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नंदी बैल. त्यानंतर बघा प्रश्न तिसरा अतिशय झोपाळू आणि यासाठी 4 पर्याय दिलेत. पर्याय 1 लंबकर्ण, पर्याय 2 कुंभकर्ण, पर्याय 3 कुपमंडू आणि पर्याय 4 खुशाल चेंडू. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुंभकर्ण. ज्यांचं अचूक उत्तर आलंय त्यांचं अभिनंदन. आणि आपण आत्तापर्यंत 3 प्रश्न सोडवलेले आहेत. ज्यांचे तिन्हीच्या तिन्ही अचूक प्रश्न आले त्यांना 6 गुण मिळालेले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न 4 ते 6 साठी अशा प्रकारची सूचना आहे. खालील शब्दगटात अलंकारिक शब्द नसलेला पर्याय ओळखा. बघा आता अलंकारिक नसलेला पर्याय आपल्याला या शब्दातून ओळखायचा आहे आणि 4 पर्याय दिलेत. प्रश्न चौथा त्यातला पर्याय 1 खडाजंगी, पर्याय 2 14वे रत्न, पर्याय 3 श्री गणेशा आणि पर्याय 4 नकार. सांगा पर्यायाचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय 4 नकार. ज्यांचं अचूक उत्तर बरोबर आलंय त्यांचं अभिनंदन. आणि त्यानंतर बघा प्रश्न 5वा अष्टपैलू. पर्याय 1 अष्टपैलू, पर्याय 2 त्रिशंकू, पर्याय 3 लबाड आणि पर्याय 4 मायेचा पूत. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लबाड. त्यानंतर बघा प्रश्न 6वा. त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेत. 1 वामन मूर्ती, पर्याय 2 भित्रा, पर्याय 3 भाकडकथा आणि पर्याय 4 टोळ भैरव. सांगा याचं अचूक उत्तर. काय येईल याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय 2 भित्रा. ठीक आहे, चला त्यानंतर आपण 7 ते 9 साठी काय सूचना दिली ती बघूया. बघा प्रश्न क्रमांक 7 ते 9 साठी रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्दांची निवड करा. आता बघा प्रश्न 7वा सातत्य ही यशाची डॅश डॅश आहे. पर्याय 1 पराकाष्ठा, पर्याय 2 प्रयत्न, पर्याय 3 गुरुकिल्ली आणि पर्याय 4 भगीरथ प्रयत्न. सांगा काय येणार आहे याचं अचूक उत्तर. तर याचा अचूक उत्तर येणार आहे पर्याय 3 गुरुकिल्ली. म्हणजे सातत्य ही यशाची गुरुकिल्ली आहे. छान. त्यानंतर बघा प्रश्न 8वा सुमितला कोणत्याही गोष्टीला टिंबटिंबप्रमाणे मान डोलवायची सवय आहे. पर्याय 1 शकुनी मामा, पर्याय 2 नंदी बैल, पर्याय 3 गर्भश्रीमंत आणि पर्याय 4 घर कोंबडा. सांगा याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 नंदी
बैल. ज्यांचं हे अचूक उत्तर आलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. नंतर बघा प्रश्न 9. आमच्या वर्गातील सर्वात कमी उंचीचा संजू म्हणजे डॅश डॅश जणू. पर्याय 1 कुंभकर्ण, पर्याय 2 भट, पर्याय 3 बोके संन्यासी आणि पर्याय 4 वामन मूर्ती. जर तुमचा या घटकावरचा सराव चांगला झाला असेल तर या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. सांगा काय येणार आहे याचं अचूक उत्तर. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 वामन मूर्ती. म्हणून मी या ठिकाणी त्याला टिक मार्क केलेली आहे. आणि तुम्हाला मी अजून एक सांगतोय की मी या ठिकाणी प्रश्नांच्या जे अचूक पर्यायाचे उत्तर आहे त्याला काय करत आहे टिक मार्क करत आहे. परंतु मुख्य परीक्षेमध्ये आणि शाळेतील सराव चाचणीमध्ये तुम्हाला जी उत्तरपत्रिका दिलेली असते त्या उत्तरपत्रिकेवरचे पर्याय अचूक पर्यायाच्या वर्तुळाला काय करायचं असतं गोल करायचं असतं, पूर्ण ते वर्तुळ रंगवायचं असतं. ही सूचना लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आपल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा अधिकाधिक सराव करण्यासाठी जर हे पुस्तक घ्यायचं असेल किंवा हे पुस्तक मागून घ्यायचं असेल तर श्री रमेश सावंत सर यांच्याशी संपर्क साधा. आणि रमेश सावंत सर यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 99 22 01 86 17. मी परत रिपीट करतो. श्री रमेश सावंत सर यांच्याशी संपर्क साधून आपण हे पुस्तक इयत्ता 4थी शिष्यवृत्तीसाठी मागू शकताय. तर त्यांचा मोबाईल नंबर आहे 99 22 01 86 17. ठीक आहे. नंतर बघा चला प्रश्न 10. 10 आणि 11वीसाठी सूचना आहे. दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. आणि प्रश्न 10 बृहस्पती. तर बृहस्पती या शब्दासाठी आपल्याला काय करायचं आहे अचूक पर्याय शोधायचा आहे. पर्याय 1 मंदबुद्धीचा, पर्याय 2 जन्मापासून, पर्याय 3 खूप श्रीमंत आणि पर्याय 4 बुद्धिमान. बघा बृहस्पतीसाठी काय वापरला जातो रे अलंकारिक शब्द. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 बुद्धिमान. छान. ज्यांचं बरोबर आलंय त्यांचं अभिनंदन. नंतर बघा प्रश्न 11 देवमाणूस. देवमाणूससाठी कुठला अलंकारिक शब्द वापरला जातो. पर्याय 1 सज्जन व्यक्ती, पर्याय 2 कपटी माणूस, पर्याय 3 सांबाचा अवतार आणि पर्याय 4 कळीचा नारद. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय 1 सज्जन व्यक्ती. यांचं अचूक उत्तर आलंय त्यांचं अभिनंदन. आणि त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्ती सराव चाचणीचा सराव घेत आहोत. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. म्हणजे आपल्याला व्हिडिओमध्ये अधिकाधिक सुधारणा करता येतील. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण प्रश्न 12 अलंकारिक शब्द व त्याच्या अर्थाची चुकीची जोडी ओळखा. बघा पर्याय 1 पर्वणी दुर्मिळ योग, पर्याय 2 खडाजंगी चर्चा करणे, पर्याय 3 नवकोट नारायण खूप श्रीमंत आणि पर्याय 4 गंगा यमुना अश्रू. सांगा बरं यातली चुकीची जोडी कुठली असणार आहे. यातली चुकीची जोडी असणार आहे पर्याय क्रमांक 2 खडाजंगी चर्चा करणे. आणि हे आपलं काय असेल अचूक उत्तर असेल. बरोबर. नंतर बघा प्रश्न 13 काय रे प्रश्न 13 बघा पांढरा कावळा, पांढरा परीस, पाताळ यंत्री आणि डॅश डॅश दिलेल्या शब्दगटाशी जुळणारा पर्याय निवडायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे दिलेल्या शब्दगटाशी जुळणारा पर्याय निवडायचा आहे. आणि या ठिकाणी आपले किती पर्याय दिले 4. बघा पर्याय पहिला 1 अतिशय दुर्मिळ, पर्याय दुसरा आटोकाट प्रयत्न, पर्याय तिसरा तात्कालिक वैराग्य आणि पर्याय चौथा पिकले पान. तर या पुस्तिकेमध्ये या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक किंवा तुम्ही सांगा काय येईल याचं अचूक उत्तर. पर्याय क्रमांक 4 पिकले पान असं देण्यात आलेलं आहे. परंतु मी अतिशय दुर्मिळ हे देखील उत्तर मला या ठिकाणी काय वाटतंय योग्य वाटते. तर हे सुद्धा उत्तर स्वीकारण्यासारखं आहे.
ठीक आहे. ज्यांचं हे जरी उत्तर दिलं असेल तर त्यांना या ठिकाणी 2 मार्क्स पडतील. म्हणजे बघा आत्तापर्यंत आपण 13 प्रश्न सोडवले आणि ज्यांचे 13 पैकी 13 बरोबर असतील त्यांना किती मार्क्स मिळाले असतील रे? त्यांना 26 मार्क्स 26 गुण मिळाले असतील. बरोबर ना? ठीक आहे. तर चला आता आपण काय करूया, प्रश्न 14वा सोडवूया. काय आहे प्रश्न 14वा बघा. पुढीलपैकी अलंकारिक शब्द नसलेल्या पर्यायाचा योग्य क्रमांक निवडा. आणि आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेत. 1 हातचा मळ, 2 भीष्म प्रतिज्ञा, 3 ढोंगी माणूस आणि 4 मंथरा. तर सांगा याचं अचूक उत्तर काय येणार आहे? याचं अचूक उत्तर सांगा बरं. याचं बरोबर उत्तर काय येईल? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 ढोंगी माणूस. ज्यांचं अचूक उत्तर आलंय त्यांचं अभिनंदन. हां. आणि त्यानंतर बघा प्रश्न 15वा सोपा आहे बघा. प्रश्न 15वा. चंदू काका म्हणजे अत्यंत उदार माणूस अधोरेखित शब्दसमूहासाठी कोणता अलंकारिक शब्द या ठिकाणी वापरला आहे तो शोधायचा आहे. आणि 4 पर्याय दिलेत आपल्याला. 1 कर्णाचा अवतार, 2 हुकमी एक्का, 3 मधाचे बोट आणि 4 गाजर पारखी. तर आणि या ठिकाणी अत्यंत उदार माणूस या शब्दाला अधोरेखित करण्यात आलेला आहे. आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्णाचा अवतार. ज्यांचं हे अचूक उत्तर आलंय त्यांचं अभिनंदन. आणि ज्यांचे हे 15चे 15 प्रश्न बरोबर आलेले आहेत त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. म्हणजे ज्यांचे 15चे 15 प्रश्न बरोबर आलेत त्यांना 30 पैकी 30 गुण मिळालेले आहेत. अशाच रीतीनं अधिकाधिक सराव करण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलच्या हे व्हिडिओ पाहत जा. म्हणजे तुमचा अधिकाधिक सराव होईल. जितका अधिकाधिक सराव तितके अधिकाधिक गुण तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिळणार आहेत. आणि आपण आता लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तर पुढील व्हिडिओ आपला हा इंग्लिश या विषयावरील असणार आहे. ठीक आहे. तर धन्यवाद.